मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात केली होती, अर्थात परिसंस्था हे आपल्या प्रकरणाचं नाव आहे. यामध्ये आपण परिसंस्थेचे प्रकार या टॉपिकला सुरुवात केली होती. परिसंस्थेचे प्रामुख्याने दोन मुख्य प्रकार पडतात. पहिली आहे नैसर्गिक परिसंस्था आणि दुसरी आहे मानवी परिसंस्था. याच नैसर्गिक परिसंस्थेचे पुन्हा दोन उपप्रकार पडतात. पहिली आहे भूपरिसंस्था आणि दुसरी आहे जल परिसंस्था. तर आपण नैसर्गिक परिसंस्थेला सुरुवात केलेली होती. या नैसर्गिक परिसंस्थेच्या प्रकारामध्ये याचे जे काही दोन उपप्रकार आहेत, पहिलं आहे भूपरिसंस्था आणि दुसरं आहे जलपरिसंस्था. यामध्ये आपण पहिलं भूपरिसंस्था या परिसंस्थेतल्या उपप्रकारामध्ये सुरुवात केली होती. या भूपरिसंस्थेमध्ये आपण गवताळ प्रदेशातील परिसंस्था हा घटक अभ्यासला होता. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण गवताळ प्रदेशातील ज्या काही परिसंस्था कोणत्या कोणत्या प्रदेशामध्ये कशा प्रकारच्या त्या गवताळ प्रदेशात पशु पक्षी प्राणी व मानव आणि कोणते कोणते प्रदेश यांच्या अंतर्गत येतात, या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ती माहिती जाणून घेतली. मित्रांनो, आता पुढची जी परिसंस्था जी भूपरिसंस्थेमध्ये येते ती म्हणजे जंगलातील परिसंस्था किंवा वने किंवा विशिष्ट प्रकारचे प्रदेश की ज्यामध्ये असंख्य प्रकारचे झाडे असतात. तर जंगलातील परिसंस्था म्हणजे काय की या परिसंस्थांमध्ये शुष्क हवामानापासून तर आर्द्र हवामान या क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या परिसंस्था आढळून येतात. सर्वात जास्त जंगलातील परिसंस्था या विषुववृत्तावर आढळून येतात. विषुववृत्तावर आणि समशीतोष्ण कटिबंधात म्हणजे 0 डिग्रीपासून ते जवळजवळ 30 डिग्री उत्तर ते 30 डिग्री दक्षिण या पूर्ण अक्षवृत्तांवर किंवा या परिघामध्ये ह्या जंगलातील परिसंस्था आढळून येतात. कारण या विषुववृत्तावर सूर्याची जी काही किरणे आहेत ती लंबरूप पडतात आणि परिणामी या ठिकाणाचं जे काही तापमान आहे किंवा हवामान आहे किंवा आर्द्रता आहे हे दिवसेंदिवस वाढत जाते. उष्ण आणि दमट स्वरूपाचं तापमानाची विविधता किंवा विभिन्नता या प्रदेशात आढळून असल्यामुळे सर्वात जास्त जैवविविधता आणि सर्वात जास्त संपत्ती याच प्रदेशांमध्ये आढळून येतील. जंगलातील परिसंस्था प्रामुख्याने या पट्ट्यांमध्ये आढळून येताना आपल्याला दिसेल. मग या विषुववृत्तावर जे काही प्रदेश येतात, मग उत्तर आणि दक्षिण अमेरिकेचा मधला भाग, उत्तर आणि दक्षिण आफ्रिकेचा मधला भाग, सौदी अरेबिया, भारत, मध्य आशिया अशा प्रकारचे प्रदेश या विषुववृत्तावर किंवा या पट्ट्यांवर आढळून येतात आणि यामध्ये सर्वात जास्त जंगलांची क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतील. ॲमेझॉनचे खोरे किंवा ॲमेझॉनसारख्या मोठ्या जंगलांचं क्षेत्र आफ्रिका असेल या किंवा ऑस्ट्रेलियाचा उत्तरेकडील किंवा पूर्वेकडील भाग, सर्वात जास्त जगातली जी काही जेवढी मोठी जंगलांची क्षेत्र किंवा वने आढळून येतात ती याच पट्ट्यांवर किंवा याच विभागामध्ये आपल्याला आढळून येतात. या पूर्णपणे जंगलातील परिसंस्था किंवा या जंगलांच्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त विविधता आपल्याला पाहायला मिळते, जी इतर विभागाच्या तुलनेने किंवा उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या किंवा गोलार्धाच्या किंवा समशीतोष्णपासून उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे या विभागामध्ये आपल्याला कमीत कमी आढळून येईल. परंतु या विषुववृत्तावर सर्वात जास्त जैवविविधता, अनेक प्रकारची संपत्ती, मग खनिजे, पशुपक्षी प्राणी वनस्पती इतर सगळ्या गोष्टी आपल्याला आढळून येतात. अशा प्रकारच्या या सर्व विविधता मग त्या वनस्पतींमध्येही पाहायला मिळतात, प्राण्यांमध्येही पाहायला मिळतात, पशुपक्षी जीव या सर्वांमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. ही अशी प्रकारची विविधता या आढळून येते. प्रामुख्याने ज्या ठिकाणी सर्वात जास्त जंगलांची क्षेत्र आढळून येतात किंवा आढळली जातात किंवा असतात अशा प्रदेशांमध्ये जी काही देश येतात ती ही पूर्ण देश अर्धविकसित किंवा विकसनशील राष्ट्र म्हटली जातात किंवा अविकासाकडे त्यांचा कल असतो. प्रामुख्याने ते परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात, परंतु तो कल किंवा तो स्तर वाढवला जात नाही, तो तसाच राहतो, तो कमी कमी उलट होत जातो. आणि अशा प्रकारे ही जी काही राष्ट्र आहे पूर्णतः या साधनसंपत्तीवर अवलंबून राहतात. जो काही समाज या ठिकाणी वास्तव्य करतो तो समाज, आदिवासी असेल, जंगलात राहणारे लोक असतील किंवा विविध प्रकारचे ग्रामीण भागातील लोक असतील, ते याच परिसंस्थेशी आपली बांधिलकी जोडतात आणि त्यांचं संपूर्ण जीवन या जंगलांच्या किंवा या वनांच्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे अधिवास होत असतं, ते पूर्णपणे जीवन जगत असतात. अशा प्रकारचा सर्वात मोठा फायदा या जंगलातील परिसंस्थात, या परिसंस्थेमध्ये राहणारे प्रदेश, या प्रदेशातील लोकसंख्या, पशुपक्षी प्राणी आणि अशा प्रकारची विविधता जी दिवसेंदिवस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, ही विविधताचं आदिवाससुद्धा हीच जंगलांची क्षेत्रे आहे. अशा प्रकारची परिसंस्था आपल्याला भूपरिसंस्थेमध्ये पाहायला मिळते.
तिसरी जी परिसंस्था भूपरिसंस्थेमध्ये जी सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे वाळवंटातील परिसंस्था. म्हणजेच काय की ज्या प्रदेशामध्ये वार्षिक पर्जन्य हे सरासरी 25 सेंटीमीटरपेक्षा सर्वात कमी असते, म्हणजे जवळजवळ नसते, त्या प्रदेशाला वाळवंटी परिसंस्था किंवा वाळवंटी प्रदेश असे म्हटले जाते. मग या वाळवंटी ज्या काही परिसंस्था या अतिशय अल्प आणि नसलेल्या पर्जन्यामुळे किंवा पावसाच्या अभावामुळे त्या ठिकाणचे प्रदेश जे काही प्रमाणात म्हणजे बहुसंख्य कोरडे आणि शुष्क आणि वाळूंचे बनलेले आहेत, अशा ठिकाणी किंवा अशा प्रदेशात पाण्याचं शून्य प्रमाण असतं. परंतु या ठिकाणी पाण्याची व्यवस्था कुठल्याही प्रकारे करता येत नाही, कारण हा पूर्णतः नैसर्गिक स्रोत आहे, नैसर्गिक घटक आहे. अशा प्रदेशात सर्वात जास्त तापमानसुद्धा असतं. वातावरण, हवामान आणि तापमान हे सर्वात उष्ण आणि अतिशय कोरड्या स्वरूपाचं असल्यामुळे या ठिकाणी या प्रदेशात वाळवंटीकरण होण्यास लवकरात लवकर त्या ठिकाणची परिस्थिती ही प्रभावित होत असते. मग साधारणपणे आफ्रिकेतील सहारा वाळवंट आहे, ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया नावाचं वाळवंट आहे, अमेरिकेतील आटाकामा नावाचं वाळवंट आहे, कोलोरॅडो नावाचं वाळवंट आहे, आशियातील तिबेट आहे, गोबी आहे, राजस्थानातील वाळवंटीय प्रदेश आहे, इत्यादी सर्व प्रदेश या वाळवंटाच्या अंतर्गत किंवा या वाळवंट परिसंस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वाळवंटी प्रदेशात किंवा या परिसंस्थेमध्ये सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो पाणी. परंतु हाच घटक अतिशय कमी असल्यामुळे या ठिकाणची जे काही अधिवास करणारे जैविक घटक या ठिकाणी असतात हे सर्वात कमी आढळून येतात, किंवा परिणामी असे जैविक घटक या ठिकाणी वास्तव्य करतात की ज्या जैविक घटकांना सर्वात कमी पाणी प्यायला लागतं किंवा कमी पाण्याशिवाय ते जगू शकतात. उदाहरणार्थ उंट आहे, सरपटणारे प्राणी आहेत, उंदीर आहे, घोरपड आहे, अशा प्रकारचे गिधाड, घुबड, पशुपक्षी, प्राणी आणि मानव आपल्याला या ठिकाणी अधिवास करताना आपल्याला दिसून येईल. जैविक विविधता फारच कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला सापडेल. या वाळवंटी प्रदेशामध्ये सहसा फारसा विकास झालेला नसतो, कारण या ठिकाणी पाण्याचा अभाव असल्यामुळे या ठिकाणी या प्रदेशामध्ये सहसा विकासाकडे जाण्याचा जरी प्रयत्न असला तरी तो विकास काही होत नाही, परंतु हे अर्धविकसित राष्ट्र म्हटले गेलेले आहे. या अशा प्रकारच्या वाळवंटीय परिसंस्थेमध्ये वनस्पती आणि प्राण्यांचा जो काही जैविक समाज हा अतिशय मर्यादित असतो, अतिशय कमी प्रमाणात वास्तव्यास असतो. कारण हे जे काही जैविक किंवा पशुपक्षी प्राणी आहेत किंवा हे परिसंस्थेतील मुख्य घटक हे प्रामुख्याने त्या ठिकाणी ज्या घटकावर अवलंबून असतात त्या नैसर्गिक घटकांवर किंवा तो स्रोत अतिशय अल्प प्रमाणात असल्यामुळे प्रामुख्याने हे सर्व असंतुलित होत जातं आणि अशा प्रकारचं प्रतिकूल परिस्थितीमध्ये या जैविक घटकांना संघर्ष करावा लागतो. अशा प्रकारच्या या परिसंस्थेला वाळवंटी प्रदेशातील परिसंस्था कारणे, परिणाम, दुष्परिणाम आणि त्याचं महत्त्व आणि कशा प्रकारे या परिसंस्था कार्य करतात हे आपल्याला लक्षात येईल. पुढचा जो चौथी परिसंस्था या भूपरिसंस्थेमध्ये अतिशय महत्त्वाची जी सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे टुंड्रा प्रदेशातील परिसंस्था, अर्थात बर्फाच्छादित प्रदेशातील किंवा बर्फाच्या अंतर्गत असलेली परिसंस्था. उत्तर आणि दक्षिण अंटार्क्टिका किंवा आर्टिक या किंवा उत्तर व दक्षिण गोलार्धात किंवा ध्रुवावर बर्फाच्छादित परिसंस्था आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी बर्फाच्छादित वातावरण किंवा परिस्थिती असल्यामुळे या म्हणजे या प्रदेशांमध्ये जवळजवळ मनुष्यवस्ती ही नसल्यासारखीच आहे. ज्या काही पशुपक्षी प्राणी वास्तव्य करतात हे अतिशय नगण्य प्रमाणामध्ये असतात. सर्वात जास्त या बर्फाच्या खालील सरपटणारे प्राणी असतील, नंतर जलचर प्राणी असतील, विविध प्रकारच्या शैवाल वनस्पती असतील, अशा प्रकारची जैविक विविधता या महासागरात किंवा या बर्फाच्छादित प्रदेशात किंवा बर्फाच्या वरती आणि बर्फाच्या खाली म्हणजे त्या पाण्यामध्ये आढळून येताना आपल्याला दिसेल. सर्वात कमी तापमान म्हणजे -10पेक्षाही अतिशय कमी डिग्रीचं तापमान या टुंड्रा प्रदेशातील परिसंस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी पर्जन्य फार कमी स्वरूपाचं असतं, परंतु या ठिकाणचं जे वातावरण आणि हवामान जे आहे हे हवामान या ठिकाणी या प्रदेशात अतिशय थंड असतं. अनेक वाहणारे वारे आणि या वाऱ्यांच्या प्रभावामुळे हे प्रदेश प्रभावित होत असतात. त्याचबरोबर सूर्याची जी काही किरणे आहेत ही अतिशय तिरपी पडत असल्यामुळे सूर्याचा प्रकाश या दोन्हीही ध्रुवांवर किंवा गोलार्धात फार कमी पडतो आणि परिणामी या ठिकाणचा जो काही भाग आहे हा पूर्णतः
थंड आणि अतिशय उणे किंवा -10 डिग्रीच्याही खाली हा गोठला जातो आणि म्हणूनच या ठिकाणी सर्वात जास्त थंड आणि शीत वातावरण किंवा परिसंस्था आपल्याला पाहायला मिळेल. मग या ठिकाणी जे काही प्राणी आढळून येतात, मग बर्फाच्छादित कुत्रे असतील, अस्वल असतील, रेनडिअर असतील, कोल्हे असतील, अशा प्रकारचे प्राणी पशुपक्षी आपल्याला या ठिकाणी सील नावाचा मासा याच बर्फाच्छादित प्रदेशामध्ये या बर्फाच्या खाली राहताना आपल्याला आढळून येताना दिसेल. अशा प्रकारे टुंड्रा प्रदेशातील परिसंस्था व त्याचं कार्य, त्याचं महत्त्व हे आपल्याला लक्षात येईल. पुढची जी परिसंस्था आहे या नैसर्गिक परिसंस्थेतली दुसरा जो उपप्रकार तो म्हणजे जल परिसंस्था अर्थात वॉटर इकोसिस्टीम. ज्या परिसंस्था पूर्णपणे पाण्यातच कार्यरत असतात किंवा पाण्याच्या खाली वास्तव्य करत असतात त्या परिसंस्थांना जलपरिसंस्था असे म्हणतात. पाण्याच्या स्वरूपानुसार आपणास जलपरिसंस्थेचे अनेक प्रकार करता येतात. त्यापैकी काही मुख्य जलपरिसंस्थेचे जे काही उपप्रकार आहेत, हे काही उपप्रकार या जलपरिसंस्थेमध्ये पडतात. आपल्याला माहितीच आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावर 71% पाणी आढळून येतं. त्याचबरोबर अनेक प्रकारचं पाणी नदींच्या स्वरूपात, खाड्यांच्या स्वरूपात, सरोवराच्या स्वरूपात, तलावाच्या स्वरूपात पृथ्वीच्या भूगर्भामध्ये अनेक प्रमाणामध्ये पाण्याचं वास्तव्य किंवा पाणी आपल्या पृथ्वीवर अशा प्रकारे काही घटकांमध्ये आढळून येताना दिसेल. पाणी हा सर्वात मुख्य आणि ऊर्जेचा स्रोत या पृथ्वीवर आणि पृथ्वीसाठी मानला जातो. कारण जेवढीही जैविक परिसंस्था या पृथ्वीवर वास्तव्य करते किंवा अधिवास करत आहे, जो घटक ज्या घटकावर अवलंबून असतो त्या प्रत्येक घटकाला पाणी हा स्रोत किंवा हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो पाण्याशिवाय जगू शकत नाही, पाण्याशिवाय राहू शकत नाही. अशा प्रकारच्या पाण्याच्या अभावी जर त्याला पाणी मिळालं नाही तर त्याचा मृत्यू होऊ शकतो. मग तो पशु असेल, पक्षी असेल किंवा इतर प्राणी असेल किंवा इतर जैव घटक असतील. तर पाण्याच्या मुख्य स्रोतामुळे ऑक्सिजनची पातळीसुद्धा संतुलित राहते. ऑक्सिजन आणि श्वासोच्छ्वास ही क्रियासुद्धा सर्वात जास्त व संतुलित राहते. माणसाच्या शरीरामध्ये जेवढं रक्त असतं त्याच्यापेक्षा सर्वात जास्त पाणी हे शरीरामध्ये त्याच्या रक्ताच्या स्वरूपामध्येच आपल्याला पाहायला मिळतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो की पाणी किंवा पाण्याचा घटक हा प्रत्येक परिसंस्थेमध्ये, मग ती जैविक परिसंस्था असेल, अजैविक परिसंस्था असेल, प्रत्येक परिसंस्थेमध्ये प्रत्येक घटकाला पाणी, मग शेती, माती, हवा, सगळ्या घटकांना पाणी हा घटक खूप महत्त्वाचा आहे. या जलपरिसंस्थेमध्ये काही परिसंस्थेचे उपप्रकार पडतात. त्याच्यातलं पहिलं जे आहे ते म्हणजे सागरी परिसंस्था अर्थात महासागराच्या तळाशी किंवा महासागराच्या मध्ये 71% जे पाणी महासागराच्या स्वरूपामध्ये पृथ्वीवर पाहायला मिळतं. हे महासागर प्रामुख्याने 4 प्रकारचे महासागर आणि त्यांचं पाणीचं विस्तृत क्षेत्र आपल्याला पाहायला मिळेल. पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर आणि आर्टिक महासागर अशा प्रकारचे महासागराचे क्षेत्रफळ किंवा महासागराच्या पाण्याने वेष्टित किंवा पूर्णपणे वेढा घातलेला आपल्याला या पृथ्वीवर आपल्याला पाहायला मिळेल. मग या जलपरिसंस्थेमध्ये सागरी अर्थात महासागरी परिसंस्था या अतिशय महत्त्वाच्या आणि वैशिष्ट्यपूर्ण पाहायला मिळतात. कारण पृथ्वीच्या उत्पत्तीमध्ये महासागर किंवा या पाण्याची भूमिका ही अतिशय महत्त्वाची राहिलेली आहे. पाण्याची निर्मिती हा एक प्रमुख संशोधनाचा एक विषय आहे. कारण पृथ्वीच्या उत्पत्तीपासून किंवा निर्मितीपासून तर आतापर्यंत पाणी जसंच्या तसं आपल्याला पाहायला मिळतं. काही प्रमाणात पाणी वाढत चाललेलं आहे, काही प्रमाणात त्या पाण्याचं बाष्पीभवन होत चाललेलं. म्हणजे पाणी कुठे ना कुठे पाण्याचं कार्य किंवा त्यांची भूमिका ही स्थिर असल्याची आपल्याला जाणवताना दिसेल. या परिसंस्थेमध्ये वनस्पतीजन्य अनेक प्रकारचे प्राथमिक जीव असतात. काही जीव पाण्यात तरंगणारे असतात, काही महासागराच्या तळाशी, काही महासागरात पोहणारे असतात. अशा विविध प्रकारचे जीव किंवा मासे आपल्याला या महासागराच्या परिसंस्थेमध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या शैवाल वनस्पती, विविध प्रकारची विविधता असलेली रंगीबेरंगी वनस्पती, फुले, झाडं आपल्याला तळाशी किंवा सागरात पाहायला मिळतात. अशा प्रकारचा या जलपरिसंस्थेतल्या या महासागराच्या परिसंस्थेमध्ये अनेक प्रकारची विविधता आपल्याला पाहायला मिळेल. महासागराच्या तळाशी अनेक जीवजंतू किंवा त्यांची विविधता किंवा अतिशय दुर्मिळ वनस्पतीसुद्धा अधिवास करत असतात आणि त्यांचा अधिवास अतिशय तळाशी असतो.
कारण या ठिकाणी सूर्याचा जो काही प्रकाश आहे हा महासागराच्या किंवा त्या सागराच्या तळाशी फार अल्प म्हणजे जवळजवळ न पोचल्यासारखा असतो, म्हणजे पोचत नाही, फक्त तो मधल्या पातळीपर्यंत पोचला जातो. आणि त्यामुळे काय होतं की जे काही खालच्या थरात असलेले जीवजंतू किंवा जे प्राणी आहेत हे संरक्षित किंवा सुरक्षित राहतात. त्याच्यामुळे त्यांची वाढ किंवा त्यांचा परिवार हा झपाट्याने वाढत जातो आणि ते खालच्या खालीच राहत असतात. सर्वात मोठे मांसभक्षक मांसाहारी प्राणी शार्क मासा असेल, व्हेल मासा किंवा देव मासा असेल, हे महासागरातले सर्वात मोठे आणि महाकाय जलचर प्राणी आहेत. हे छोट्या छोट्या प्राण्यांची शिकार करून आपलं उदरनिर्वाह किंवा आपली उपजीविका चालवत असतात, आपली भूक भागवत असतात. म्हणजे प्रत्येकजण प्रत्येक घटकावर अवलंबून असतो. आता हाच मासा जर याला काही जर दुखापत झाली किंवा हा आजारी पडला आणि तो मेला, तर जे काही शेकडो जीवजंतू किंवा सूक्ष्म जलचर प्राणी असतात हेच सगळे जीवजंतू आणि सूक्ष्म प्राणी ह्याच मोठ्या महाकाय माशाला पूर्णपणे खाऊन ते आपली उपजीविका भागवत असतात. म्हणजे जो तो आपल्या स्वतःच्या परिवाराला किंवा स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो. म्हणजे अशा प्रकारची ही अन्न साखळी आहे, अशा प्रकारची ही ऊर्जा साखळी आहे. अशा प्रकारची विविधता जीवजंतू आणि सूक्ष्मजीव किंवा या जलचर प्राण्यांमध्ये आपल्याला महासागराच्या किंवा या सागरी परिसंस्थेमध्ये पाहायला मिळतात. दुसरी जी परिसंस्था आहे ती म्हणजे नदी ही परिसंस्था. नदी ही अतिशय महत्त्वाची प्रणाली किंवा संरचना नैसर्गिक आणि प्राकृतिक भूरचनेमध्ये पाहायला मिळते. पृथ्वीच्या पृष्ठभागावर आणि काही प्रमाणात भूगर्भात नदीचं पाणी आपल्याला पाहायला मिळतं. अनेक प्रकारे हे पाणी वाहताना आपल्याला दिसेल. नदी हा मुख्य स्रोत, पिण्याच्या पाण्याचा स्रोत म्हटला जातो आणि दिवसेंदिवस या नदीचं पाणी प्रदूषित होत चाललेलं आहे. कारण मानवाने हस्तक्षेप केल्यामुळे, मानवाच्या अनेक प्रकारच्या क्रिया, त्याच्या स्वार्थी वृत्तीमुळे, त्याने अनेक प्रकारच्या कुरघोडी केल्यामुळे, या अनेक प्रकारचे उद्योगधंदे इंडस्ट्रीज उभारल्यामुळे त्याच्यातलं काही विषारी किंवा घाण पाणी ते नदीमध्ये सोडलं जातं आणि कितीतरी जीवजंतू किंवा ते पाणी पिऊन पशुपक्षी प्राणी आणि त्या नदीतले जे काही मासे असतील, गोड्या पाण्यातले जे काही मासे आहेत हे पूर्णतः मृत्युमुखी पडतात आणि ते सर्वच्या सर्व मेलेले, मृत्युमुखी पडलेले जे काही प्राणी आहेत किंवा जीव आहेत ते त्या नदीच्या किनारी वाहत साचले जातात. आणि अशा प्रकारे ही नदीची परिसंस्था जी एकेकाळी त्या नदीची पूजा करून, नदीचं विविध म्हणजे नदीचं पूजन करून, नदीची पावित्र्यता राखून त्या नदीचं संगोपन केलं जायचं. आज ज्या काही नदींचं आपण पूजा करतो, नर्मदा नदी असेल, तापी नदी असेल, गोदावरी नदी असेल, नदीमध्ये आपण एक डुबकी लावतो, एक आंघोळ करतो, पूजन करतो, सूर्याकडे तोंड करून पाणी आपण वाहण्याचं काम करत असतो. म्हणजे अशा प्रकारचं धार्मिक आणि वैदिक पद्धतीमध्ये नदींचं महत्त्व खूप आहे. परंतु मानवाच्या स्वार्थी वृत्तीमुळे याच नदींची वाईट दशा आता सध्याच्या काळामध्ये मानवाने केलेली दिसून येते. आणि म्हणूनच प्रत्येक नदी जी पवित्र मानली जायची, जिची पावित्रता आपल्या पूर्वजांनी राखली होती, ती आता पावित्रता कुठेतरी धोक्यात आलेली आहे. कितीतरी नद्यांच्या परिसंस्थेमधले जे काही जैविक घटक हे अक्षरशः नामशेष म्हणजे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्या ठिकाणी शैवाल वनस्पती असेल, जीवजंतू असतील, अनेक प्रकारचे दुर्मिळ मासे असतील, हे सगळे प्राणी किंवा हे सगळे जीव आता कुठेतरी नष्ट होण्याच्या मार्गावर चाललेले आहेत. कारण अशा प्रकारच्या मानवाच्या स्वार्थी प्रकृतीमुळे आणि मानवाच्या वाईट विचारांमुळे नदीची परिसंस्था ही अतिशय धोक्यात आलेली दिसून येते. पुढची परिसंस्था आहे ती म्हणजे खाडीतील परिसंस्था. खाडी म्हणजे काय मित्रांनो, की सागराला जेव्हा भरती येते, ही भरती आल्यानंतर सागराचे किंवा त्या समुद्राचे जे काही पाणी आहे ते पाणी नदीमुखात म्हणजे नदीचं जे काही तोंड आहे, म्हणजे नदीचं प्रमुख वाहनाचं जे वहन कार्य जिथून चालू होतं त्या नदीमुखात जिथपर्यंत जाते, त्या नदीमुखापासून तिथपर्यंत म्हणजे समुद्रापर्यंतचा जो काही प्रदेश असेल तो प्रदेश खाडी म्हणून ओळखला जातो. सागराला भरती आल्यानंतर सागराचे किंवा समुद्राचे पाणी नदीमुखात किंवा नदीच्या किनाऱ्यापर्यंत जिथपर्यंत जाते, नदीमुखापासून तिथपर्यंतचा प्रदेश खाडी म्हणून ओळखला जातो. खाडी ही नद्या व समुद्र किंवा समुद्र व आखात यामधील संक्रमण अवस्था म्हणून ओळखली जाते. कारण नद्यांची क्षारता फार कमी असते व सागराची क्षारता ही
खाडीची क्षारतेपेक्षा सर्वात जास्त असते. म्हणूनच खाडीची जी क्षारता आहे ही या दोन्हीच्या दृष्टीने सर्वात मध्यम स्वरूपाची असते. या संक्रमण अवस्थेमुळे काय होते की खाडी परिसंस्था या स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था गणली जाऊ लागली आढळून येते. कारण नद्यांच्या प्रवाहामुळे मुबलक पोषक द्रव्य या नद्यांच्या किंवा या समुद्राच्या वाटेद्वारे पोचवली जातात. यामुळे ऊर्जा संक्रमण होते, अनेक जीवांची वाढ होते, प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य जीव किंवा जैविक घटक त्या ठिकाणी म्हणजे त्यांची उत्पत्ती होते, ते निर्माण होतात. अनेक जीवजातींची विविधता निर्माण होते. त्यांचं संगोपन याच खाडीच्या माध्यमात किंवा या संक्रमण अवस्थेत असल्यामुळे त्यांचं आपोआपच संगोपन होतं. अशा प्रकारे खाडीतील परिसंस्थेतील विविधता आणि त्यांचं कार्य आपल्याला लक्षात येईल. परंतु फार मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकीकरण, इंडस्ट्रियलायझेशन आणि नागरीकरण झाल्यामुळे अनेक कारखान्यातील दूषित कचरा, पदार्थ किंवा विषारी द्रव्य किंवा पाणी हे खाड्यांमध्ये सोडले जाते आणि परिणामी त्या खाड्यातील जी काही परिसंस्था जी संरक्षित आणि संवर्धित केली जात होती ती आपोआप संवर्धित होत होती, ती आज काळाने हिरावून घेतलेली आहे, ती नष्ट होण्याच्या मार्गावर चाललेली आहे. आज कुठे ना कुठे या खाडीतील परिसंस्थेचं संवर्धन होणं आवश्यक आहे. खाडी जगली पाहिजे. खाडी ही अतिशय महत्त्वाची एक संरचना आहे जी नदी आणि समुद्र यांच्यामधील एक महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करते. खाडी जर जगली तर या खाडीच्या किनारी भागात अनेक प्रकारचे जे उपजीविक किंवा उदरनिर्वाह करणारे जे काही पशुपक्षी प्राणी आहेत हे सुद्धा आपल्या उपजीविका टिकवू शकतील, वाचवू शकतील जर आपण चांगला विचार जर आपण केला आणि संगोपन आणि संवर्धनाच्या बाबतीत पर्यावरणाचं नुकसान होणार नाही या बाबतीत जर आपण काम केलं तर हे निश्चित शक्य आहे. पुढची जी परिसंस्था आहे मित्रांनो आणि या जल परिसंस्थेमधील सर्वात महत्त्वाची ती म्हणजे तळे व सरोवर यातील परिसंस्था. विविध प्रकारचे तळे किंवा सरोवर आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आढळून येतील किंवा आपण पाहिलेले सुद्धा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे तळे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सरोवर आपल्याला पाहायला मिळतील. काही गोड्या पाण्याचे सरोवर आहेत, काही खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे, काही मानवनिर्मित सरोवर किंवा तळे पाहायला मिळतात, काही नैसर्गिक निर्मित तळे किंवा सरोवरे या पृथ्वीवर किंवा या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या तळे किंवा जे काही सरोवरे निर्माण झालेले हे काही नैसर्गिकदृष्ट्या, काही मानवनिर्मितदृष्ट्या निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतील. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मतानुसार सरोवर जे नैसर्गिक निर्मित आहेत हे 25,000 वर्षापूर्वी म्हणजे हिमयुगामध्ये निर्माण झालेले आढळून येते. सर्वसामान्यपणे तळातील व सरोवरातील पाणी हे गोड असल्यामुळे या परिसंस्थांना गोड्या पाण्यातील परिसंस्थासुद्धा असे म्हणतात. गोड्या पाण्यातील परिसंस्थेमध्ये अनेक प्रकारचे खूप सुंदर आणि छान वनस्पतीजन्य, प्राणीजन्य, जलचर प्राणी आढळून येतात. अनेक प्रकारचे मासे या ठिकाणी आढळून येतात. गोड्या पाण्यातील मासेमारी करणारे लोक गोड्या पाण्यातच मासेमारी करत असतात, कारण या गोड्या पाण्यातील माशांची चव चांगली असते. परंतु ठराविक जैविक विविधता या तळे व सरोवरामध्ये अगदी कमी प्रमाणामध्ये आढळून येते. ज्या ठिकाणी सरोवर सर्वात विशाल आहे त्या ठिकाणी सर्वात जास्त विविधता आपल्याला आढळून येईल. तर अशा प्रकारे वनस्पती व गवत किंवा इत्यादी जैविक घटक या ठिकाणी या परिसंस्थेच्याच सभोवताली वाढताना आपल्याला दिसतील, कारण इथूनच त्यांना पाणी हा स्रोत या प्रदेशांना भेटत असतो. अशा प्रकारच्या तळी व सरोवरातील परिसंस्थांमध्ये अनेक प्रकारचे मासे, खेकडे, नंतर अनेक प्रकारचे वनस्पती किंवा शैवाल वेगवेगळ्या रंगाचा किंवा एका रासायनिक घटक द्रव्यांचा चिखल किंवा ती माती या तळे व सरोवरातील परिसंस्थांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सध्या ही जी काही विविध प्रकारची तळे आणि सरोवरे पाहायला मिळतात किंवा जी काही निर्माण झालेली आहे या काही अविकसित देशांमध्ये या तळ्यांचं किंवा सरोवरांचं व्यवस्थापन केलं जात नाही. परंतु विकसित राष्ट्रांमध्ये, विकसित देशांमध्ये तळे व सरोवरांचं एक लँडमार्क तयार केलेलं आहे. त्याचं खूप सुंदर पद्धतीने संवर्धन केलेलं दिसून येतं. एक पर्यटनाच्या दृष्टीने ते तळे किंवा सरोवरे निर्माण केलेले जेणेकरून त्या ठिकाणी अस्वच्छता निर्माण होणार नाही, प्रदूषण होणार नाही, अशा प्रकारची काळजी विकसित देशांमध्ये घेतली जाते. परंतु अविकसनशील किंवा अर्धविकसित राष्ट्रांमध्ये हे कार्य फारच
संत गतीने आणि फारच म्हणजे जवळजवळ नसल्यासारखं होत चाललेलं आहे. कारण या ठिकाणी अनेक प्रकारच्या मनुष्यबळाची गरज असते, यांत्रिक साहित्याची गरज असते. अर्धविकसित आणि विकसनशील राष्ट्रांमध्ये अशा प्रकारची मनुष्यबळाची किंवा आर्थिक मूल्यांची गरज जमा करत करत नाकीनऊ येतात. अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे या तळे व सरोवरांकडे दुर्लक्ष होतं आणि परिणामी याचा परिणाम त्या ठिकाणी असलेल्या पशुपक्षी प्राणी किंवा जैव घटकांना होतो, त्या जैव घटकांवर होतो. परिणामी ते मृत्युमुखी पडतात आणि आपण संवर्धन आणि संरक्षित करण्यापासून कुठेतरी कमी पडतो, या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. सद्यस्थितीमध्ये म्हणजे आताच्या काळामध्ये काही विकसित जे देश म्हटले जातात, उदाहरणार्थ कॅनडा, जपान, कोरिया, रशिया, स्वित्झर्लंड या देशांमध्ये कृत्रिम परिसंस्था विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो. कृत्रिम म्हणजेच मानवाने निर्माण केलेल्या, मानवाने तयार केलेल्या मानवनिर्मित परिसंस्था. आणि या कृत्रिम परिसंस्थेमध्ये विविध प्रकारचे वनस्पती व प्राणीजन्य घटक त्या ठिकाणी टाकून त्यांचा अधिवास, त्यांची जात जमाती व विविधता वाढवण्यास भर दिला जातो आहे. त्यांचा परिवार वाढवण्यास भर दिला जातो आहे, त्यांची विविधता टिकवण्यास भर दिला जातो आहे. कारण परिसंस्थेमध्ये प्रत्येक घटक हा फार महत्त्वाचा आहे. प्रत्येक घटक दुसऱ्या घटकावर अवलंबून जरी असला तरी तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि उपयोगाचा आहे. म्हणून अशा प्रकारच्या कृत्रिम परिसंस्थेची निर्मिती या देशांमध्ये केलेली आपल्याला दिसून येते. आपणसुद्धा या आपल्या देशामध्ये कृत्रिम परिसंस्था वाचवण्यासाठी किंवा या परिसंस्थेतले जैव किंवा जीव घटक त्यांचं संरक्षण करण्यासाठी आपण कृत्रिम किंवा मानवनिर्मित हे तळे किंवा सरोवरे निर्माण करू शकतो. परंतु या सर्व गोष्टींसाठी आर्थिक सहाय्याची खूप मोठी गरज असते, मनुष्यबळाची खूप गरज असते, पूर्ण टीमची गरज असते. आपण या सर्व गोष्टींमध्ये कमी पडतो. जर कोणत्या तरी NGO किंवा एखाद्या संस्थेने जर पुढाकार घेऊन जर हे चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न केला, ती भारतातील सुद्धा अनेक प्रकारच्या सरोवर किंवा तळे किंवा खाडी इत्यादी नैसर्गिक भूपरिसंस्थेतील हे घटक आपण चांगल्या प्रकारे टिकवू शकतो, त्याचं संवर्धन करू शकतो आणि त्यांना संरक्षित ठेवू शकतो. या सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्याला या भूपरिसंस्थेच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल. पुढची जी महत्त्वाची परिसंस्था, दुसरा जो मुख्य प्रकार अर्थात नैसर्गिक परिसंस्था आणि मानवनिर्मित परिसंस्था. तर दुसरा जो मुख्य प्रकार आहे तो म्हणजे मानवनिर्मित परिसंस्था. ज्या परिसंस्थांची निर्मिती मानवाद्वारे किंवा मानवाने तयार केलेली आहे, मानवाने निर्माण केलेली आहे, अशा परिसंस्थांना मानवी परिसंस्था किंवा मानवनिर्मित परिसंस्था म्हटले जाते. मानवी परिसंस्थांची उदाहरणे भरपूर देता येईल. म्हणजे जे आपल्या सभोवताली मानवाने जे काही निर्माण केलेलं आहे, जे काही विकसित केलेलं आहे, जे काही तयार केलेलं आहे, ते संपूर्ण घटक, ते सर्वच्या सर्व संसाधने आणि साधने मानवी परिसंस्थेमध्ये येतात. उदाहरणार्थ बाग असेल, गार्डन असेल, शेती असेल, बिल्डिंग्स असतील, अनेक प्रकारचे महाविद्यालय असतील, अनेक प्रकारचे पार्क्स असतील, अशा सर्व गोष्टी किंवा घटक आपल्याला मानवाने निर्माण केलेल्या मानवनिर्मित परिसंस्थेमध्ये पाहायला मिळतील. या परिसंस्थेत अन्न, साखळी व ऊर्जा पुरवली जात असते. परिसंस्था कायम टिकवल्या जातात. मानवाद्वारे जर या परिसंस्थेतील एखाद्या घटकाला त्याची अन्न व ऊर्जा पुरवली गेली नाही तर ती परिसंस्था असंतुलित होत जाते. म्हणूनच सद्यस्थितीत कृषी परिसंस्थेत ही बाब आढळून येत आहे. म्हणूनच दिवसेंदिवस उत्पादकता व जमिनीचा कस कमी होत असल्याचे दिसून येत आहे. म्हणून या परिसंस्था अनंत कालापर्यंत कार्यान्वित ठेवण्याचा कल किंवा मानस या मानवनिर्मित मानवाने विचार केलेला दिसून येतो. आणि जर कायम तशा संवर्धित आणि संरक्षित ठेवायच्या असेल तर मानवाने याच्यात हस्तक्षेप करून पुढाकार घेऊन चांगल्या प्रकारचं कार्य करण्याचा मानस मानवाने केला पाहिजे. तेव्हाच मानवनिर्मित किंवा मानवी परिसंस्था व परिसंस्थेतले सर्व जैविक घटक हे जगू शकतील, ते व्यवस्थित अधिवास करू शकतील. अशा प्रकारे परिसंस्था व परिसंस्थेचे दोन मुख्य प्रकारातले काही उपप्रकार, या सर्व प्रकारांचा अभ्यास, परिसंस्थेतील प्रकारांचं महत्त्व, कार्य व त्यांची भूमिका या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारे समजली असेल. याच्यानंतरचा जो काही पुढचा टॉपिक आहे तो आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊया.